कल्याण से एक बेहद दर्दनाक मामला सामने आया है। 5 घंटे तक एम्बुलेंस न मिलने की वजह से एक महिला की मौत हो गई। घटना के बाद केडीएमसी के उपायुक्त प्रसाद बोरकर ने इस लापरवाही को गंभीरता से लेते हुए बयान दिया है कि दोषियों के खिलाफ 48 घंटे के भीतर कार्रवाई की जाएगी। मृत महिला सविता बिरादर के परिजनों ने अब उनका शव अपने हवाले ले लिया और अंतिम संस्कार की तैयारियां शुरू कर दी है। प्रशासन की ओर से अब इस मामले में जवाबदेही तय की जा रही है। रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये डाव्या हातामध्ये वीकनेस असल्यामुळे आणि त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही अशी तक्रार घेऊन दाखल झाल्या। तात्काळ त्यांना आपले जे फिजिशियन आहेत या ठिकाणचे त्यांनी तपासलं, मात्र त्यांना सदर प्रकरण रेफर करण्याची आवश्यकता वाटल्यामुळे किंवा ते सदर बाब गंभीर वाटल्यामुळे तपासणीनंतर त्यांनी ते सायनला रेफर करण्याचा निर्णय घेतला। त्या अनुषंगाने तशी नोट देखील तयार करण्यात आली सायन हॉस्पिटलसाठी आणि त्यांना रुग्णवाहिकेसाठी पाठवण्यात आलं। मात्र जी रुग्णवाहिका आहे ती त्यांना वेळेत उपलब्ध झाली नाही असं प्रायमा फेसी प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळे सदर पुढची दुर्दैवी घटना घडून आली। घरच्यांना महापालिकेच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणासाठी जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीनं पुढच्या 48 तासात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल।